नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज 16 सप्टेंबर 2024 मी दीपक जाधव, झोपूळ, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. महाराष्ट्र साक्षरता हवामान साक्षरता अभियान आणि नाशिक जिल्हा हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत. नाशिक जिल्ह्याच्या बाहेरील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण ह्या भागातले कॉल आले की दीपक भाऊ आमच्या भागात देखील हवामानाचा थोडाफार अंदाज सांगत चला. बघा शेतकरी मित्रांनो, की जर बघितलं आज सोशल मीडियावरती तर फक्त 15, 16, 17, 18 पाऊस येईल किंवा असं असं होईल असं ह्याच स्वरूपात तुम्हाला सांगितलं जातं. परंतु आज विज्ञानाने गरुड झेप घेतली. बघा सर्वच क्षेत्रामध्ये साक्षरता अभियान चालू आहे. तर हवामान साक्षरता त्याच्यामध्ये मागे का? तुम्हाला कोणी असं सांगत नाही सोशल मीडियावर की ज्या काही इंडियन सबकॉन्टिनेंटल म्हणजे भारतीय उपखंड आहे त्याच्या आजूबाजूला जे काही फेनॉमिना डेव्हलप आहे, म्हणजे भारतीय हवामानावर जे काही भारतीय हवामानावरती परिणाम करणाऱ्या ज्या काही घटना आहेत, जर तुम्ही MPSC किंवा UPSC एक्झामचे जर कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे जर लेक्चर ऐकले तर त्याच्यामध्ये देखील इतक्या डीपमध्ये समजून सांगितलं जातं की भारतीय हवामान प्रणाली कशी विकसित होते आणि त्याचा इम्पॅक्ट, ग्लोबल वॉर्मिंगचा इम्पॅक्ट हा कसा पडतो. तर हा सर्वच शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांच्या मुलांना हवामान साक्षर झाले पाहिजे. कारण साक्षरता शेतीमध्ये देखील साक्षरता ही खूप काळाची गरज आहे. म्हणून तुम्हाला देखील तुमच्या मोबाईलवर सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजे. म्हणून आपला हा हवामान साक्षरता अभियान चालू आहे. बघा आज 16 सप्टेंबर, जर तसं बघितलं तर ह्या वर्षी एल्निनोचा प्रभाव नष्ट होऊन आपल्याकडे साधारणपणे लानिना पण विकसित नाही आणि एल्निनो पण विकसित नाही. सध्या न्यूट्रल कंडिशन आहे आणि इंडियन ओशन डायपोल जो आहे हिंदी महासागरातील तो पण फारसा विकसित नव्हता. त्यामुळे तसं जर बघितलं तर नैऋत्य मोसमी वाऱ्याने आपल्याला खूप कमी पाऊस दिला अरबी समुद्रामधून. मात्र बंगालच्या उपसागरामधून विदर्भ असो, मराठवाडा असो की उत्तर महाराष्ट्र असो, सगळीकडे चांगल्या स्वरूपाचा पाऊस झाला. तरी पण अजून बऱ्याच भागात हा पाऊस फारच कमी आहे. नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात पाऊस फारच कमी आहे. शेतकऱ्यांची मागणी की दीपक भाऊ कसा पाऊस येईल, पुढं रिटर्न मान्सून कसा आहे. बघा कसं असतं, आपल्याकडे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हा 4 महिने पावसाळा असतो. मात्र जून, जुलै आणि ऑगस्ट हा नैऋत्य मोसमी पावसामुळे आपल्याकडे पाऊस पडतो आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे काही दिवस हा ईशान्य मोसमी साऊथ वेस्ट मान्सून किंवा नॉर्थ वेस्ट मान्सून आपण त्याला म्हणतो. नॉर्थ वेस्ट मान्सून हा रिटर्न मान्सून असतो आणि हा 15 सप्टेंबर पासून ते 10 ऑक्टोबर पर्यंत हा साधारण पडत असतो. आता मान्सून रिटर्न जाण्याची प्रोसेस सर्वांना माहिती आहे की 7 जूनला जो काही इंट्रा ट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन आहे त्या बाजूने जी मान्सून लाईन असते ती हिमालयाकडे मान्सूनचा आस सरकतो आणि आपल्याकडे 7 जूनला पाऊस सुरू होतो. म्हणजे ITCZ इंट्रा ट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन जी रेषा आहे, मान्सून रेषा ही हिमालयाकडे सरकते 19 अंशाने आणि त्याच्यानंतर जो पाऊस सुरू होतो आपल्याकडे तो 3 महिने पाऊस असतो आपल्याकडे कमी अधिक प्रमाणात. आणि नंतर पण इंडियन ओशन डायपोल पॉझिटिव्ह असेल तर हा एक भाग झाला. बघा आता जर तुम्हाला मी इमेज टाकतो 16 तारखेची इमेज आहे. जर तुम्ही भारताची इमेज जर बघितली आज 16 तारखेची तर सॅटेलाइट पिक्चर मध्ये साधारणपणे या ठिकाणी साधारण एक चक्राकार वाऱ्यांची परिस्थिती बनताना दिसत आहे. आपल्याकडे जे पाऊस आले किंवा जायकवाडी मराठवाड्यातील जे वरदान म्हटलं जातं ते जे धरण भरलं तर त्या धरणाला भरण्याकरता नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस व्हावा लागतो. आणि जे आतापर्यंत जे काही सगळा पाऊस झाला तो सगळा बंगालच्या उपसागरातून येणारे लो प्रेशर, डिप्रेशन, डीप डिप्रेशन, चक्रीवादळ याच्यामुळे तो पाऊस आतापर्यंत पाऊस झालाय आपल्याकडे. नाहीतर बाकी जो नैऋत्य मोसमी अरबी समुद्रावरून जो पाऊस येतो तो ऑफशोर ट्रोप विकसित असल्यामुळे तो फक्त मुंबईच्या आणि केरळ ते गुजरातच्या किनारपट्टी मध्येच पाऊस पडतो, अन्यथा तो कमी असतो. बघा सॅटेलाइट पिक्चर बघा मी डिस्प्लेवर टाकली आहे. त्याच्यातून तुम्हाला अंदाज येईल की कशा स्वरूपामध्ये हवामानाची भारताच्या आसपासची स्थिती आहे सध्या. आणि दुसरी इमेज टाकतो, ती इमेज बघा मी का टाकतो तर करंट कंडिशन समजली पाहिजे तुम्हाला. प्रशांत महासागरामध्ये जो काही एल निनो सदर्न ऑन्सोलेशन ज्याला म्हणतात म्हणजे 3.4 जो समुद्राच्या ज्या भागाला 3.4 हे नाव भारतीय किंवा जागतिक हवामान ज्या संघटना त्यांनी दिलंय. तर 3.4 जो रिजन आहे, विभाग आहे, त्या भागाला
तिथे सध्या न्यूट्रल कंडिशन आहे, एल पण नाही आणि लानिना पण नाही. न्यूट्रल कंडिशन जरी असली तरी आपल्याकडे जावा, सुमात्रा किंवा इंडोनेशिया, फिलिपाईन्स मध्ये लो प्रेशर डेव्हलप होतात आणि ते बंगालच्या उपसागरात येऊन आपल्याकडे पाऊस पाडतात साधारणपणे. ह्या इथे डेव्हलप होऊन इकडे येतात. आता बघा, -0.08 अंश सेल्सिअस म्हणजे न्यूट्रल कंडिशन. तसंच डिस्प्लेवरती बघा की इकडे देखील इंडियन ओशन डायपोल, हा इंडियन ओशन डायपोल देखील 0.03 अंश सेल्सिअस म्हणजे न्यूट्रल आहे, न्यूट्रल आयओडी आहे. त्यामुळे ह्या ज्या कंडिशन्स सगळ्या ज्या बनलेल्या आहे त्याच्यामुळे कदाचित आपल्याकडे फक्त बंगालच्या उपसागरातूनच पाऊस येतो आणि ऑफशोअर ट्रफ विकसित होते. दुसरी इमेज टाकते बघा की 16 तारखेला जे काही CMWF आणि GFS मॉडेल आहे त्यांचं जे फॉरकास्ट आहे त्याच्यानुसार कंडिशन दिसते की आसामच्या आसपास एक लो प्रेशर आणि त्याचं फॉर्मेशन हे नॉर्थ ईस्टच्या दिशेनं होताना त्या ठिकाणी आपल्याला मॅपमध्ये दिसतंय. पुढचे जे काही मॉडेलनी जे काही फॉरकास्ट दिलेले असतात, पुढच्या 10च्या 12 दिवसापर्यंत जे काही अंदाज दिलेले असतात त्याच्या इमेज जर चेक केल्या तुम्ही तर त्याच्यानुसार असं दिसतं की साधारणपणे बघा, एक डिस्प्लेवर मी इमेज टाकतो. साधारणपणे 20 सप्टेंबरच्या आसपास जे लो प्रेशर आहे त्याचं मुवमेंट ही ह्या दिशेने होते आणि ती इमेज बघा, तर त्याची मुवमेंट झाल्यानंतर ती साधारणपणे पाऊस हा विदर्भाकडून किंवा मराठवाड्यात कडून पाऊस हा 20 तारखेला वाढताना दिसतो. त्याच्यानंतर बघा, आता बऱ्याच लोकांनी सांगितलं की रिटर्न मान्सूनची प्रोसेस काय असते की ह्या ठिकाणी हा जो राजस्थानचा जो पोर्शन आहे हा इथे त्या ठिकाणी घड्याळाच्या दिशेने जेव्हा वारे फिरायला लागतात तर त्याला इंडियन ह्या अँटी सायक्लोन म्हणतात. लो प्रेशर मध्ये घड्याळाच्या विपरीत दिशेने, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने वारे वाहतात म्हणून बाष्प जे आहे समुद्राचे ते ते वारेलं बाष्प कंडेन्स होऊन उंच जातं आणि तिथे क्लाउड फॉर्मेशन होतं, त्याला ढगांची निर्मिती म्हणतात आणि तो पाऊस येतो. पण अँटी सायक्लोन मध्ये मात्र घड्याळाच्या दिशेने वारा फिरतं त्याच्यामुळे, आणि ह्या दिशेला पाकिस्तान, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान तो एरिया आहे, तिकडं मोठा समुद्र नसल्यामुळे त्या भागावरून जे पश्चिमी वारे येतात आणि अँटी सायक्लोनमुळे काय होतं, हा वेदर पॅटर्न असा असतो की सप्टेंबर नंतर ह्या ठिकाणी मात्र संपूर्णपणे पाऊस मान्सून हा हटायला सुरुवात होते. इथे अँटी सायक्लोन फिरते सध्या राजस्थानवरती आणि त्याचा परिणाम म्हणून हा मान्सून हा रिटर्न होत असतो. हा जो मान्सूनचा आस सध्या इथे सक्रिय आहे. मान्सूनचा आज जर बघितलं जी मान्सून जी इंट्रा ट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन जी रेषा असते ITCZ विषुववृत्तीय भागात फिरणारा जो काही सब ट्रेडविंड आहे, ती ट्रेडविंड वरच्या बाजूला सरकते, ती इथे सध्या आता, आणि जो अँटी सायक्लोन झाल्यामुळे ही रेषा खाली दाबली जाते आणि मान्सून रिटर्नची प्रोसेस सुरू होते. साधारणपणे जर बघितलं, साधारणपणे 25 सप्टेंबरच्या आसपास ही मान्सूनची लाईन प्रेशर वाढायला सुरुवात होईल आणि हिमालयाकडचे जे दाब आहे 990 हेक्टोपास्कल आणि विषुववृत्तीय दाब 1030 हेक्टोपास्कल हवेचा इतका दाब असतो. त्याच्यामुळे काय होतं, मान्सून रिटर्नची प्रोसेस सुरू होते. मात्र हा मान्सून ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर हे 3 महिने उत्तर भारतात असतो, नॉर्थ वेस्ट मान्सून म्हणतात त्याला, आणि आपला पावसाळा संपला जातो. मात्र केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या 4 राज्यांमध्ये मात्र ऑक्टोबरमध्ये पाऊस सुरू होतो आणि तो डिसेंबर पर्यंत तो पाऊस हा मात्र पडत असतो. आता काय होतं, एकदा प्रेशर कमी झाले हिमालयाकडले की इथे प्रेशर असतो, साधारण ITCZ इथपर्यंत असते आणि इथंच पाऊस पाडते ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. आपला पोर्शन हा मात्र ढगाळ किंवा थंडी वाढायला सुरुवात होते या भागामध्ये, साधारण WD येत असतात. आता बघा, ह्या ठिकाणी जे काही आहे इथं लो प्रेशर जे डेव्हलप होत आहे, आता 26 तारखेला एक लो प्रेशर इथे तयार होणार आहे बघा. साधारणपणे 26 तारखेला जे तयार होणार ते 29 तारखेला इथे असणार आहे आणि त्याचा इम्पॅक्ट पाऊस असणार आहे आपल्याकडे. मी पावसाचा अंदाज देतो, 2 मिनिटात देतो अंदाज. फक्त ह्या ज्या गोष्टी आहे, तुम्ही एक इमेज टाकली आहे, ती इमेज बघा की साधारणपणे 29 ऑक्टोबरची इमेज आहे. तर तुम्हाला बंगालच्या उपसागरामध्ये एक सायक्लोनिक सर्क्युलेशन, स्ट्रॉंग सायक्लोनिक सर्क्युलेशन फिरताना दिसतंय आणि एक जी काही वेलमार्क लाईन तयार झाली ती मुंबईच्या आसपास जी दिसते म्हणजे डिप्रेशन. तर हे डिप्रेशन साधारणपणे
या डिप्रेशनच्या प्रभावामुळे आपल्याकडे तेव्हा 29ला पाऊस राहील. आणि दुसरी एक इमेज टाकतो बघा, ही इमेज 9 ऑक्टोबरची. तर 9 ऑक्टोबरच्या आसपास जी मान्सून रेषा दिसते तुम्हाला, साऊथ वेस्ट मान्सून विड्रॉल लाईन, म्हणजे मान्सून परत जाणारी लाईन. साधारण त्याच्यामुळे मी पहिल्या देखील व्हिडिओत सांगितलं होतं की साधारणपणे 9 ऑक्टोबरच्या आसपास मान्सून हा विड्रॉल होऊ शकतो. त्याच्यानंतर मान्सून वारे हे निघून जातात. पण असं नाही की पाऊस नसतो त्याच्यानंतर. त्याच्यामुळे ही जी शृंखला बनलेली आहे बंगालच्या उपसागरामध्ये, एक तर लानिनाचा प्रभाव वाढणार आहे. न्यूट्रल कंडिशन जरी असली पॅसिफिक प्रशांत महासागरामध्ये, पॅसिफिक ओशन मध्ये, तर तिथून जे लो प्रेशर डेव्हलप होतात ते इकडे येतात. आणि ह्या लो प्रेशरमुळे काय होतं की साधारणपणे एकदा मान्सून रिटर्न झाला की लो प्रेशर हे खालच्या बाजूने जातात. इथं इथं फॉर्मेशन होऊन हे ह्या दिशेने जातात. आणि साधारणपणे जून मध्ये जे तयार होणारे लो प्रेशर असतात ते इथं तयार होतात आणि ते भारताच्या ह्या भागात जातात. त्यानंतर जून, जुलै, ऑगस्ट यामध्ये तयार होणारे लो प्रेशर इथं तयार होणारे ते ह्या मार्गे जातात. आणि ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर तर इथे तयार होणारे, या महिन्यात तयार होणारे लो प्रेशर हे खालच्या रेषेत जातात. म्हणजे सगळं गणित, हवामानाचं सगळं गणित हे हवेच्या प्रेशरवर असतं. आणि त्याच्यामुळं इथून पुढे जे लो प्रेशर डेव्हलप होतील ते दक्षिण भारतातूनच जातील. त्याच्यामुळं ITC पातळी जी खाली आली लेवल, त्याच्यामुळे जे लो प्रेशर, जर एखादं लो प्रेशर जर मध्य भारतातून, मराठवाड्यातून जर आत घुसलं तर त्या काळामध्ये आपल्याकडे पाऊस हा येतो किंवा अवकाळी पाणी हा येत असतो. आता बघा पुढचा अंदाज बघूया. आज 16 सप्टेंबर, नाशिक जिल्ह्यामध्ये 16 सप्टेंबर पासून साधारणपणे तापमान वाढायला सुरुवात होईल. आता बऱ्याच मित्रांनी काल सांगितलं की भाऊ काही ठिकाणी वळीव पाणी चालू झाले नाशिक जिल्ह्यामध्ये. मी तेच सांगतो की सप्टेंबर महिना हा रिटर्न मान्सूनचा असतो. भाद्रपद किंवा ऑक्टोबर हिट म्हणतात त्याला. आणि ऑक्टोबर हिटमुळे स्थानिक वातावरण तयार होतं आणि कुठेतरी पाऊस होत असतो. हा पाऊस काही मॉडेल आधारित नसतो. आता हा पाऊस ठिकठिकाणी होऊ शकतो. बरं, दुसरं असं की साधारणपणे 26 तारखेला इथे एक लो प्रेशर डेव्हलप होतं, त्याचा परिणाम पाऊस असतो. आपल्याकडे सप्टेंबर 20 सप्टेंबरला मराठवाड्यातून पावसाला सुरुवात होताना दिसते. परंतु साधारणपणे 20, 21, 22, 23, 24 तारखेपर्यंत ढगाळ वातावरण आणि स्थानिक वातावरण निर्माण होऊन 20 तारखेपासून, बरं का लक्षात घ्या, 20 तारखेपासून नाशिक जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण होऊन पावसाचे चान्सेस आहे दुपारनंतर 20 ते 24 दरम्यान. मात्र पाऊस वाढणार कधी, तर पाऊस साधारणपणे 25 तारखेला वातावरण खूपच तापमान वाढेल. 26, 27, 28, 29 या तारखांना नाशिक जिल्ह्यामध्ये वळीव पाऊस हा भाग बदलत पडेल. लक्षात घ्या, वळीव पाऊस हा भाग बदलत पडेल. आणि त्याच्यानंतर 30 तारखेपर्यंत देखील त्याचा इम्पॅक्ट राहण्याची शक्यता आहे. मॉडेल आधारित त्याचा इम्पॅक्ट राहण्याची, कारण 26 तारखेला जर इथं डेव्हलप होत असेल तर तो 26, 27, 28, 29 हे 4-5 दिवस तो मात्र विदर्भातून किंवा मराठवाड्यातल्या भागातून पाऊस पडत पडत तो अरबी समुद्रात लो प्रेशर जाताना मराठवाड्याच्या भागात देखील पाऊस पडेल त्या काळात. आणि तो पाऊस हा साधारणपणे अरबी समुद्रामध्ये ते लो प्रेशर निघून जातात. अशी एक साधारण प्रणाली असते मॉडेल आधारित जरी तुम्ही बघितले तरी. आणि मॉडेल आधारित पुढच्या 10 दिवसामध्ये तापमान हे वाढताना दिसतंय. तापमान जेव्हा वाढतं तेव्हा वळीव पाऊस सुरू होता, लक्षात घ्या. आणि हाच एक अंदाज सर्वांनी लक्षात घ्यायचा आहे. त्यामुळं जो काही हा एक मॅपच्या आधारे समजून सांगितलं की तुम्हाला समजतं की कशा पद्धतीने पाऊस येणार. नंतर फक्त सांगायचं की आज पाऊस येणार, उद्या येणार, रोज सकाळी वेगळं संध्याकाळी वेगळं सांगायचं, तसं न सांगता तुम्हाला देखील समजलं पाहिजे की एल्निनो काय आहे, लानिना काय आहे, इंडियन ओशन डायपोल काय आहे, WD काय आहे, जे हिमालयावर येत असतात, त्याचा इम्पॅक्ट पुढे कसा बसतो, थंडी कशी पडेल, त्याचा देखील आपण एक फॉरकास्ट नवीन अंदाज सुधारित त्याच्यावरती बनवू. पण हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. साधारणपणे आपल्याकडे 29, 26, 27, 28, 29, 30च्या दरम्यान चांगला पाऊस आपल्याकडे राहण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर एक दुसरं लो प्रेशर डेव्हलप होऊन ते 3 ऑक्टोबरला परत फॉर्मेशन होऊन साधारण 6-7 ऑक्टोबर पर्यंत मान्सून रिटर्नची प्रोसेस ही 10 ऑक्टोबर पर्यंत दिसते. त्यावेळेस थोड्याशा खालच्या लेवलने लो प्रेशर जातंय, तेव्हा आपल्याकडे पाऊस राहण्याचे चान्सेस आहे. मी मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं की नाशिक जिल्ह्यामध्ये फारसा इम्पॅक्ट कमी आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये त्याचा
इम्पॅक्ट कमी आहे, परंतु रिटर्न मान्सूनची प्रोसेस सुरू झाली की वळीव पाऊस सुरू होतात, जे कुठल्याही मॉडेलच्या फॉरकास्टमध्ये नसतात. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आहे आणि त्यानुसार कामाचं नियोजन करायचं आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी सांगितलं की दीपक भाऊ कांद्याचे ओळे टाकायचे की नाही. बघा, जर टाकले असतील 2-4 दिवसापासून, तर तोपर्यंत ते 22-24 पर्यंत ते त्याचं अंकुरण होऊन जातं. त्याच्यानंतर त्याला टेन्शन नसतं. परंतु आता जर टाकले तर नेमकी ते पावसाच्या पिरियडमध्ये ते येतात. त्याच्यानुसार कामाचं आणि रोपांचं नियोजन करा. किंवा टाकताना थोडंसं दाट जरी टाकलं तरी ते थोडंफार त्याच्यात डॅमेज झाल्यानंतर ते एक सरासरी होऊन जाते त्याची. याच्यानुसार सगळ्यांनी अंदाज हा लक्षात घ्यायचा आहे. विदर्भातील शेतकऱ्यांनी, मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी किंवा उत्तर महाराष्ट्रातील, पश्चिम महाराष्ट्रातील, कोकणातील सगळ्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे आणि हा आपल्या मुलांना दाखवा, जेणेकरून ते हवामान साक्षर होतील. त्यांना पण कळेल की कुठल्या सिस्टमनं पाऊस येतो, कसं येतो, काय येतो, सगळ्या गोष्टी या सगळ्या आपण सगळ्यांनी त्या लक्षात घ्यायच्या आहेत. बाकीचा पुढचा जर काही चेंजेस मोठे असतील तर आपण तो अंदाज पुढे देऊ. धन्यवाद.